आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि लोकशाहीचा जो पाया आहे ते संविधान आहे। आज आपण विधानसभेच्या आवारामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर संविधानाचं एक महत्त्वपूर्ण प्रास्ताविक या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे संविधान टिकावं, लोकशाही टिकावी। आता ईव्हीएम हा विषय आम्ही सर्वजण लढत आहोत। आमचं मत एवढंच आहे की महाराष्ट्राच्या सामान्य लोकांच्या मनामध्ये ईव्हीएम मशीनबद्दल म्हणजे लोकशाहीबद्दल एक शंका उपस्थित झालेली आहे आणि लोकशाहीमध्ये शंका असणं हे योग्य नाही। नेत्यांच्या मनामध्ये शंका असणं एक विषय झाला, पण सामान्य लोक सुद्धा ईव्हीएम बद्दल आता चर्चा करायला लागलेले आहेत। ती गोष्ट लोकशाहीसाठी योग्य नसल्यामुळे आमची विनंती आहे की जी काय आमच्या मनामध्ये शंका आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शंका आहे ती कुठेतरी इलेक्शन कमिशनली ही त्याला क्लॅरिफिकेशन हे दिलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा संपूर्ण जो निकाल आहे तो लवकरात लवकर मान्य केला तर योग्य होईल। खोटं नाटं नरेटिव्ह जे आहे ते शरद पवार पसरवत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, त्यांचं मत आहे ते आता राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत, ते त्यांच्या पक्षाची त्यांच्या सरकारची भूमिका तिथं मांडत आहेत। आदरणीय पवार साहेब हे लोकांची भूमिका मांडत आहेत। आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि लोकांबरोबर तिथं आहोत। लोकांच्या मनामध्ये शंका असेल तर ती बोलून दाखवण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची, म्हणून आम्ही तिथं बोलून दाखवत आहोत। एक तर तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हिंमत दाखवली लोकशाही टिकवण्याची आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी इच्छा तिथं असणाऱ्या नागरिकांची होती। याच्यात तिथं जो प्रयत्न तिथं असणाऱ्या नागरिकांनी केला तो कुठेतरी सरकारकडनं पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तिथं गेल्यामुळे तो हाणून पाडला असं आपल्याला म्हणावं लागेल। याच्यातच लोकांची हिंमत आणि लोकांचा जो प्रयत्न याला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय पवार साहेब आणि काही काँग्रेसचे नेते सुद्धा तिथे गेलेले आम्हाला समजतंय। अमोल मिटकरी असं म्हणताय की सुरुवात जी आहे दबावाचा प्रयत्न झाला, तिथूनच मोठा उठाव सुरू करण्याचा प्रयत्न आहे। शेवटी एखादा लढा जेव्हा सामान्य लोक लढतात त्याला पाठिंबा देण्यासाठी नेत्यांना जावं लागतं, म्हणून तिथं पवार साहेब गेलेत असं मला वाटतं। राजीनामा द्या, लोकसभेपासूनच आपण सुरुवात करूया। लोकसभेच्या सुद्धा निवडणुका महाराष्ट्रातल्या पुन्हा एकदा घ्या आणि मग त्या बॅलेटवर घ्या, अशा पद्धतीचं विधान जे आहे ते अमोल मिटकरी करतायत। एकतर बॅलेट पेपरची शाश्वती सरकारली इलेक्शन कमिशनली तिथं द्यावी आणि मग लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्राच्या एकत्रित आपल्याला बॅलेट पेपरवर घेता येतील। मग शाश्वती पहिली द्यावी लागेल आणि शाश्वती दिली तर मग एकत्रित सगळ्या लढाई लढू। एखाद्या राज्यामध्ये फक्त बारामती नाही तर एकच मतदारसंघ हा कुठेतरी तिथं बॅलेटवर घ्यायचा आणि बाकी मोकळे ठेवायचं असं नसतं। लोकशाहीमध्ये सगळीकडे न्याय दिला गेला पाहिजे। मग महाराष्ट्रातले लोकसभा आणि विधानसभा परत एकदा बॅलेट पेपरवर जर हे सरकार घेत असेल, इलेक्शन कमिशन घेत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मग आम्ही आमचे राजीनामे देऊन परत एकदा लढायला तयार आहोत। शपथ घेणार आहात का? कारण की काल महाविकास आघाडीकडनं म्हणजे निषेध केला गेला, शपथ घेतली नाही काँग्रेसच्या। कालच्या दिवशी एक प्रातिनिधिक निषेध केला असं आम्हाला समजतंय, पण आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे। लोकांच्या हिताचे प्रश्न, महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी शपथ घेणं हे महत्वाचं आहे। शपथ जर आज घेतली नाही तर हे जे सत्तेतले लोक आहे परत शपथ घ्यायला देतील नाही देतील हे आपल्याला सांगता येणार नाही। मग अधिवेशनामध्ये जाऊन लोकांच्या हिताचे प्रश्न आपल्याला मांडता येणार नसतील तर मग मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाही अडचणीत आल्यासारखं वाटेल। पुन्हा आज शपथविधी करावीच लागेल आणि केल्यानंतर महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याची संधी जी आम्हाला देईल त्याचं सोनं करून लोकांचं प्रतिनिधित्व 100% आम्ही सर्वजन करू। हिंदी में जानना चाहेंगे, लातूर काय काल जो बहिष्कार घातला होता आमदारांनी आरोप केलेला आहे, संविधानाचा अपमान आहे असं ते म्हणतात। आता शेवटी कसं आहे की विरोधक जे करतात तो स्टंट, ते जे करतात ते मग त्याला नॅचरल काहीतरी आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की सत्य ठीक आहे, आता सत्ता आली आहे, 4-5 महिने त्यांना तिथं द्यावे लागतील। बघूया हे सरकार कसं त्या बाबतीत ते चालवत आहे, लोकांच्या हिताचे प्रश्न ते मांडतात का नाही हे आपल्याला तिथं बघावं लागेल। मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तिथे एक पत्र घेऊन आलेलो आहे। काही मतदारसंघाचे विषय आहेत, काही महाराष्ट्राचे विषय आहेत, कारण काल बोलत असताना त्यांनी सांगितलं की द्वेषाचं राजकारण न करता विकासाचं राजकारण ते करणार आहेत आणि विरोधक जर काही चांगले मुद्दे मांडत असतील तर मग विरोधक म्हणून मी तिथं काही मुद्दे त्यांना लिखित स्वरूपात देणार आहोत।
बघू त्या बाबतीत ते काय करतात. सर हिंदी में रोहित जी कर लेते हैं. की रोहित पवार यांना कुठेतरी प्रतोद पदापासून डावललं, त्यामुळे नाराज आहात. रोहित पाटील यांना प्रतोद केलं. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मी सुद्धा सांगितलेलं आहे की रोहित पाटलांचं नाव असेल तसंच इतरही नेत्यांचं नाव जेव्हा विचारण्यात आलं की कोणाला कुठलं पद तिथं द्यावं, आम्ही सगळ्यांनी मिळून जी नावं तिथं पुढे आणली त्यांनाच तिथं पद दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे विरोधक काय बोलतात याच्यापेक्षा आम्ही काय भूमिका घेतली हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि पवार साहेबांनी स्वतः त्या बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे, मी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे आता विरोधकांना विचारून त्यांचाही आणि लोकांचाही वेळ घालवणं योग्य नाही असं मला वाटतं. राजकारण हे भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते असा आरोप भाजपकडून होतो. विषय एवढाच आहे की तुम्ही कुठल्याही सामान्य व्यक्तीला जाऊन विचारा की ईव्हीएमवर तुम्हाला विश्वास आहे का. लोकच म्हणतात की आमचा विश्वास आता ईव्हीएमवरनं उठलेला आहे. जेव्हा लोक शंका घ्यायला लागतात ईव्हीएमच्या बद्दल मग लोकशाही धोक्यात आली असं आपल्याला कुठेतरी तिथं म्हणावं लागेल. आणि पूर्वी असं होत नव्हतं, पण आता काही आकडेवारी आपण बघितली, 74 लाख मतदान अचानक तिथं वाढलं आणि बरेच काही मुद्दे आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लोक जर शंका घ्यायला लागलेत. आमचं मत एवढंच आहे की लोक जर शंका घेत असतील तर शंकेचं निराकरण तिथं झालं पाहिजे. आणि लोकशाहीला हे परवडणारं नाही. आणि आम्ही निवडून आलेले लोक त्याच्याबद्दल बोलतोय, म्हणजे मी बोलतोय, जानकर भाऊ बोलतायत, जे निवडून आले तेच म्हणत आहेत की ईव्हीएममध्ये कुठं ना कुठेतरी तिथं शंका घेण्यासारखं आहे. आणि येत्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, परत लोकसभा, परत विधानसभा हे जे इलेक्शन आपल्याला लढायचे असतील आणि सामान्य लोकांना जर संधी द्यायची असेल मग तिथं 100% आपल्याला हे जे काही शंका आहेत त्या कुठेतरी त्याचं निराकरण झालं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. हिंदी में ले लेते हैं रोहित जी. संविधान की प्रति आपने हाथ में ली है. आज जो विपक्ष के नेता है वो शपथ देखो, लोकशाही रहनी चाहिए ऐसा हम सबका कहना है. संविधान ये जो अपना बेस है लोकशाही का, इसको ताकत देनी बहुत इम्पोर्टेंट है और इसी के विचार से हम सब लड़ते हैं. तो आज शपथ विधि का कार्यक्रम है एमएलए का, तो हम सब यहाँ पे आए हैं और वहाँ पे हम लोगों के प्रति, महाराष्ट्र के प्रति वहाँ पे शपथ लेंगे. एक सवाल है, एक हेडलाइन बन रही है, लातूर से आ रही है, जहाँ पे 100 किसान ऐसे हैं जिनको वक्फ बोर्ड ने नोटिस थमा दिया है, जबकि वो जनरेशन से वहाँ पे खेती कर रहे हैं. एक बहुत बड़ा सवाल बन गया है. अभी देखो वहाँ पे इन्वेस्टिगेशन करना पड़ेगा, कैसे नोटिस आया, क्यों आया, उसका कारण क्या है, उसका बेस क्या है, वो देखने के बाद ही उस पर कुछ हम कमिट कर सकते हैं. रोहित जी, कल ममता बनर्जी ने ये कहा कि इंडिया गठबंधन का नेतृत्व करने के लिए तैयार है. अगर बाकी नेता कल पवार साहब ने भी जो है वो समर्थन सीधे तौर पे नहीं, लेकिन सांकेतिक तौर पे समर्थन जो है वो पवार साहब ने भी दिया है. क्या करें? देखो, इंडिया ब्लॉक जो है वहाँ पे लोकशाही है, वहाँ पे डेमोक्रेसी है, वहाँ पे जो भी नेता है कांग्रेस के हो या दूसरे मित्र पक्ष के हो, वहाँ पे उनका मत वहाँ पे बोलने का वहाँ पे सबको संधि मिलती है. तो वहाँ पे ममता दीदी ने वहाँ पे कहा है उनके मन में जो है. अभी बाकी जो नेता है उसके बारे में निर्णय लेंगे, वो देखते हैं क्या होता है आगे जाके. जी, महबूबा मुफ्ती की बेटी ने कहा कि हिंदुत्व जो है एक बीमारी है. उस स्टेटमेंट को आप किस तरीके से देखते हैं? देखो, ऐसे कोई भी विषय के बारे में या कोई भी इतर समाज के बारे में ऐसा स्टेटमेंट देना योग्य नहीं है. और दूसरा जो हिंदुत्व शब्द है वो वैसे देखा जाए तो बहुत रीसेंट वाला शब्द है. मतलब वहाँ पे सावरकर जी ने वो शब्द वहाँ पे निकाला था. लेकिन हिंदू संस्कृति जो है वो हजारों साल पहले से चलते आई है. तभी कभी कभार पॉलिटिकल एजेंडा अगर किसी को आगे लेके जाना है तो हिंदुत्व के बारे में बोलते हैं. लेकिन हम सब हिंदू संस्कृति समझने वाले लोग हैं और हिंदू संस्कृति हजारों सालों से पहले से आई है. तो अभी यहाँ पे हिंदुत्व जो शब्द है उसके बारे में किसी ने कहा होगा तो मुझे लगता है कि अभी पॉलिटिकल डिबेट होने की जरूरत है. ये शब्द पे लड़ने के बजाय अभी विचार विकास उस पर ज्यादा लड़ने की जरूरत है ऐसे मुझे लगता है. लातूर में तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.